अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे। शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघालेल्या इयत्ता 6वीतील अवघ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात हल्लेखोराने ॲसिड फेकून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना काल वडगाव पाण गावात घडली। या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या चेहऱ्याची उजवी बाजू 7% भाजल्याची माहिती समोर येत असून सध्या तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेच्या वेळी विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे सायकलवरून घरी जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयिताने तिला अडवून तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि काही क्षणातच तिच्यावर ॲसिड फेकून पळ काढलं असल्याचं स्वतः विद्यार्थिनीने सांगितलं। कोण होतं काय तुला आठवतं? अच्छा, तू ओळखीत पण नाही त्याला? तू घरी चालली होती, त्याने काही विचारलं असेल ना तुला? काय विचारलं? तू ओळखत पण नाही त्या माणसाला? कोण, पोरगा होता की माणूस होता? गावातला होता? विद्यार्थिनीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली, मात्र तोपर्यंत हल्लेखोर फरार झाला होता। या घटनेनंतर संपूर्ण वडगाव पाण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून संशयित आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये। सदर घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस करत आहेत। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।